पुणे ग्रामीण जिल्ह्या अंतर्गत हवेली पोलीस स्टेशन मध्ये CR नंबर 260/2024 आज 14 नोव्हेंबर 2024 रोजी घडलेला एक गुन्हा होता। त्या गुन्ह्यामध्ये इनिशियली आपण मिसिंग आणि नंतर किडनॅपिंग अशा दोन स्वरूपाचे पहिले मिसिंग नोंदवलं होतं आणि नंतर किडनॅपिंग नोंदवलं होतं। त्यामध्ये एक सिनियर सिटीजन होते श्री विठ्ठल कोळेकर, ह्यांचं किडनॅपिंग झालं अशी प्रथमदर्शनी माहिती होती। त्याचा शोध घेतला असता असं निदर्शनास आलं की त्याचा जो आहे खून करण्यात आला आणि त्या खून करून त्याच्या डेड बॉडीचे जे तुकडे आहे ते पाचशेच्या तलावामध्ये टाकून देण्यात आले होते। त्या अनुषंगाने आम्ही 3 आरोपींना अरेस्ट केलं होतं आणि अजूनही ते सगळे आरोपी हे जेलमध्ये आहेत। ह्याच्यातला जो मुख्य सूत्रधार आहे योगेश उर्फ बाबू किसन भामे, ह्या व्यक्तीला काल कोल्हापूरहून तो पुण्याकडे येतो आहे अशा संदर्भाची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आणि अरेस्ट केलेलं आहे। त्यामध्ये पुढे जाऊन जे आहे आम्ही आज त्याला माननीय न्यायालयात हजर केलं असता त्याच्यामध्ये आम्हाला 5 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त झालेला आहे। यामध्ये सदर व्यक्तीचा खून करण्याकरता धारदार शस्त्र कोयत्याचा वापर केला होता आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून ते त्या तलावामध्ये टाकण्यात आले। खून करण्याचा उद्देश काय होता, त्यांनी काय मागितलं होतं? ह्यामध्ये खुनाच्या मागचा जो उद्देश आहे तो प्रिलिमिनरी जी माहिती FIR मध्ये देण्यात आली होती त्या अनुषंगाने तर असाच होता की खंडणी मागितली होती, जवळ 2 कोटी रुपयाची खंडणी त्यांना मागितली होती। हे विठ्ठल कोळेकर हे व्यावसायिक आहेत, त्यांचा कन्स्ट्रक्शनचा मोठा बिझनेस आहे आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा केला असावा अशी प्रिलिमिनरी माहिती होती। परंतु जो मुख्य सूत्रधार आहे तो आज आमच्या ताब्यात आल्यानंतरच त्याचा जो मोटिव्ह आहे किंवा त्याचा जो उद्देश आहे ह्याच्याबद्दलची स्पष्टता पुढे येणार आहे। हे गुन्हेगार इथले की बाहेरचे? हे इथलेच स्थानिकच गुन्हेगार आहेत। हे डोंजे गोरे ह्या भागामध्ये राहणारे हे गुन्हेगार।